पावसामुळे मनमाडमधील वीज पुरवठा 3 दिवस खंडित होता। महावितरणतर्फे युद्ध पातळीवर दुरुस्ती काम सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। मनमाड शहर गेल्या 3 दिवसापासून अंधारात होतं। मात्र एमएसबी जे आहे त्यांचे जे कर्मचारी आहे ते कंटिन्यू त्या जवळजवळ 40 ते 45 पोल पडल्यानंतर सुद्धा ते कंटिन्यू या ठिकाणी कामात व्यस्त आहे। आपण आज जे मनमाडचे जे वायरमॅन आहे त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आले। सर काय सांगाल, आज आपलं जे मनमाड शहरात 3 दिवसापासून जे वादळ पाऊस चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर इथं पोल उद्ध्वस्त झाले, काय सांगाल? नमस्कार सर, मी प्रकाश पवार, असिस्टंट लाईनमन। काय झालंय, 2 दिवसापासून वादळ खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेले आहे। मनमाडच्या चारही बाजूनी वादळ खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बऱ्याच लोकांचे घरं उडाले, पोल्ट्री उडाले, आमच्या एमएससीबीचे लाईनचे पोल बरेचसे पडले। आम्ही ट्री कटिंग केलेली असताना बी झाडं त्यावरती पडले। आता आम्हाला अधिकार असा आहे का आमच्या लाईन जवळचे आम्ही फक्त फांट्या तोडतो, झाडं आम्हाला तोडता येत नाही, तर ते झाडं लाईनवर पडले। आता परिस्थिती अशी आहे, ज्या वेळेस आमचा कर्मचारी साईटवर काम करतो त्यावेळेस तो फोन कॉल अटेंड करेल की काम करेल, हा खूप मोठा प्रश्न आहे। लोकांना त्यांच्या मताबद्दल ते बरोबर आहे, परंतु आमचा कर्मचारी ज्यावेळेस पोलवर असतो आणि हे खालून कॉल करताय त्या टायमाला आमचा कर्मचारी फोन उचलेल का काम करेल। कॉन्ट्रॅक्टरचे 30-35 लोक आहे आणि आमचे दोन्ही सेक्शनचे मिळून कमीत कमी 25 लोक काम करताय। हे जे कर्मचारी एक दिवस रात्र काम करताना आपल्याला दिसत आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड, नाशिक।